नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कच्चा मसाला कसा बनवायचा। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण पाहूया। धने घेतलेले आहेत मी, ते आहेत पाव किलो, दालचिनी आहे 5 ग्रॅम, लवंग 5 ग्रॅम, हे त्रिफळा आहे ते 5 ग्रॅम घेतलेला आहे मी। त्यानंतर कापूर चिनी घेतलेली आहे मी, ती पण 5 ग्रॅम घेतली आहे। हिंग घेतले 5 ग्रॅम, त्यातच आपण पाहू शकता थोडंसं जायफळ आहे, जायफळही मी मोजून घेतले 5 ग्रॅम। त्यानंतर ही हिरवी विलायची 5-7, त्यानंतर चक्री फूल, ही मसाला विलायची आहे आणि शहाजिरे, हे सगळं आपण 5-5 ग्रॅम घेतलेलं आहे। मायपत्री घेतलेली आहे मी 5 ग्रॅम, त्यातच तुम्ही पाहू शकता जायपत्री पण ठेवली आहे मी, ती पण 5 ग्रॅम आहे। हे आपण दगडफूल घेतले 5 ग्रॅम आणि तमालपत्र। आता ही जी आहे ही खसखसीची पूड आहे, ती मी भाजून बारीक करून घेतलेली आहे खसखस। त्यानंतर हे खोबरं आहे, खोबरं सुद्धा अर्धी वाटी मी भाजून घेतले आणि ते मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। आपण हे सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित कडक उन्हात वाळवून घेणार आहोत, किंवा जर तुमच्या घरात ऊन येत नसेल तर तुम्ही हे सर्व मसाले गरम कढईमध्ये थोडे थोडे गरम करून घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला शुष्क राहिलं नाही पाहिजे, म्हणून आपण हे थोडंसं उन्हात वाळवून घेणार आहोत। सगळे मसाले मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये थोडा कचरा येतो, तो आपण स्वच्छ करून घेणार आहोत। तसं मी ह्या सगळ्या मसाल्यातला कचरा काढून घेतलेला आहे। म्हणून आता आपण हे मसाले बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तेल वापरणार नाही आहोत। जे खोबऱ्याचं तेल निघेल तेवढंच आपल्या मसाल्याला तेल लागेल। आणि बारीक केल्यानंतर आपण हा सगळा मसाला एकदा चाळून घेणार आहोत। मसाले भातात, कायरसामध्ये किंवा पंचामृतामध्ये आपण हा मसाला आंबट गोड पदार्थात वापरू शकतो। तर आता आपण हे सगळे मसाले बारीक बारीक जे 5-5 ग्रॅम होते ते सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे सगळं आपण आता मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। मिक्सरवर बारीक झाल्यानंतर हा मसाला आपण एकदा बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत। जर मिक्सरवर व्यवस्थित बारीक झाला असेल तर चाळणीने चाळायची काही गरज नाहीये। त्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे आधी खोबरं आणि खसखस बारीक करून घेतलेलं आहे ते आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे दोन्ही जिन्नस ॲड केल्यानंतर मसाला एकदा आपण पूर्ण व्यवस्थित कालवून घेणार आहोत। या प्रमाणात तुम्ही एकदा मसाला नक्की बनवून पहा, तुम्हालाही याची चव आवडेल। आणि आपण आता हे बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाला आहे। तुम्हाला जर हा मसाला आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा। थँक्यू।